नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अचानक सखी आणि कान्हा पुन्हा लग्न करून येणार आहेत. नक्की असं काय घडणार आहे, कशामुळे सखी आणि कान्हा अचानक लग्न करून येणार आहेत हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते आपल्याला रिकॅपमध्ये दाखवलं जाणार आहे. नक्की सखीने का निर्णय घेतलेला आहे, कशासाठी हा निर्णय घेतलेला असतो आणि या सगळ्या गोष्टी कशा शक्य झालेल्या आहेत ते अगदी डिटेलमध्ये पाहणार आहोत. कारण यामध्ये वेदूची सुद्धा मदत झालेली आहे आणि त्याचबरोबर इकडे आता जो निर्णय घेतलेला आहे राजलक्ष्मी किर्लोस्करांनी, त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की त्या मनस्विनीला मारून टाकायचं. पण अचानक कान्हाने ज्या पद्धतीने समजवलेलं आहे, तिला मारून न टाकता आपण जर सखीलाच इकडे घेऊन आलो तर तिची वाट लागेल आणि ती जी प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी बसलेली आहे तिचा डाव उधळला जाईल असं कान्हाने सांगितलेलं आहे. त्यामुळं स्वतः राजलक्ष्मी किर्लोस्कर आणि त्याचबरोबर अर्पिता हे लग्न लावून देणार आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे कान्हाला मात्र आई विचारत असते की काय रे, तू मगाशी म्हणाला होता ना तू लग्न केलंय, कोणाबरोबर केलंय लग्न, कोण आहे ती मुलगी? तेव्हा कान्हा सांगू लागतो की हो आई, मी सांगतो तुला माहिती आहे का, तेजस्विनी कामत आहेत ना त्यांची मुलगी सखी, तिच्यासोबत मी लग्न केलंय. तेव्हा मात्र इकडे हिला खूप आनंद होतो. अर्पिता खुश झालेली असते, म्हणजे सखी म्हणजे तिच्या मैत्रिणीची मुलगी. खरंच तिला खूप बरं वाटत असतं आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आता मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात आणि कान्हा आईला समजवत असतो, तेव्हा ती म्हणते की अरे मग त्या तेजस्विनी कामत कुठं आहेत? तेव्हा कान्हा आईला आणखी एक गोष्ट सांगायला सुरुवात करतो की तुला माहिती आहे का, आपल्या बाबांना ज्यांनी मारलेलं आहे त्या मनस्विनी कामत. कारण गेली 12 वर्ष मनस्विनीने म्हणजेच तेजस्विनी कामत यांच्या जुळ्या बहिणीने त्यांच्या घरावर कब्जा केला आणि तेजस्विनी कामत यांना किडनॅप करून ठेवलं होतं. काही दिवसांपूर्वी त्या सापडल्या, पण आता अचानक पुन्हा त्या गायब झालेल्या आहेत. त्यांच्या बाबतीत काहीतरी वेडाविपरीत तर झालं नाही ना, याची मला काळजी वाटते. त्यांना मी नक्कीच शोध घेतोय आणि तुझी आणि त्यांची भेट घडवेल. तेव्हा आई म्हणते सखी कशी दिसते रे, लहान असताना खूप गोड होती, आपल्याकडे यायची ना ती, तुला माहिती आहे ना? अरे खरंच खूप गुणी मुलगी आहे ती, मला ना तिला भेटायचं आहे. आणि इकडे आईला खूपच वाईट वाटत असतं की हे सगळं मनस्विनीने केलेलं आहे आणि मी उगीच इतके वर्ष माझ्या मनामध्ये तेजस्विनी कामतबद्दल राग धरून बसलेली होती, असं आईचं बोलणं सुरू असतं. तेव्हा कान्हा मात्र आईला समजवत असतो. कान्हा म्हणत असतो की आई काळजी करू नकोस, लवकरच तुझी आणि तुझ्या सुनेची मी भेट घालून देईल. इकडे कान्हा मात्र वारंवार सखीला फोन करतो, तेव्हा सखी काही फोन उचलत नाही. सखी चिडलेली असते, का नंबर ब्लॉक करते. आता कान्हाने ठरवलेलं असतं की काही झालं तरी सखीला भेटायचं आणि मगच तिच्याशी बोलायचं आहे. मग इकडे कान्हा आता किरणकडे येतो. किरणला म्हणत असतो की काय करू, मला कळतच नाहीये. अरे म्हणजे मला कळतच नाहीये की बेबी सरकार तिथं आहे, ती सरकार तिथं आहे, सरकारच्या ताब्यात आहे सखी, आणि तिला सोडवायचं कसं? तेवढ्यातच वेदू तिथं आलेली असते आणि वेदू सखीला म्हणत असते की मला ना काहीतरी सांगायचं, एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तेव्हा वेदू तिला सांगते की हे बघा, मला ना हे जे लेटर आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. आणि त्या लेटरमध्ये जशी वेदूने गोष्ट सांगितलेली असते ना तशाच पद्धतीचे शब्द असतात की जे दिसतंय ना तसं नाही आहे, म्हणून जग फसत असतं. प्रत्येक वेळेस आपण एखाद्या माणसावर विश्वास ठेवतो, पण ती व्यक्ती कशा पद्धतीने आपल्याला मॅनिप्युलेट करते हेही त्यात गरजेचं असतं. अशा प्रकारच्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. सखी जेव्हा ती चिठ्ठी वाचते तेव्हा तिच्या लक्षात येतं, सरकारबद्दल शंका तिच्या लक्षात आलेली असते आणि सखी विचार करायला लागते. तेव्हा कान्हा तिथे खिडकीच्या बाहेर असतो आणि तो उडी मारून आत येतो, कारण कबीर म्हणजेच कान्हा आणि किरण हे दोघंही भेटलेले असतात. तेव्हा कान्हाने किरणला विचारलेलं असतं की काय करू, कशा पद्धतीने ह्या गोष्टी सोडवू, असं कान्हाने जेव्हा विचारलेलं असतं तेव्हा मात्र कान्हाला या प्रश्नाचं उत्तरच माहीत नसतं की मी काय केल्याने गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत. पण आज खऱ्या अर्थाने त्याला या गोष्टीचं उत्तर मिळत असतं आणि मग मात्र गोष्टी आता क्लिअर होऊ लागतात. मग मुद्दाम सखी आमलेट आणि ब्रेड तिकडे सांगते की देऊन ये वेदू तू. वेदूला हे सगळं सांगितलं जातं आणि वेदू मात्र आमलेट आणि ब्रेड घेऊन सरकारकडे जाते. पण सखीला चांगलंच माहिती आहे की सरकार म्हणजेच तेजस्विनी कामत ज्या आहेत
त्या सोमवार आणि गुरुवार 2 दिवस नॉनव्हेज खात नाही आहेत, म्हणजे अंडं, चिकन वगैरे कोणत्याच गोष्टी खात नाहीत. पण सरकारांनी मात्र खायला सुरुवात केलेली असते. अगदी घास तोंडापर्यंत नेलेला असतो आणि अचानक तो घास ठेवला जातो आणि सरकार इकडे म्हणत असते की काय कळतंय का, आज गुरुवार आहे आणि मला हे सगळं म्हणजेच मी गुरुवार आणि सोमवार 2 दिवस खात नाही आहे हे माहिती आहे ना, मग का मला दिलेलं आहे, असं मुद्दाम बोलायला सुरुवात करते. यामध्ये स्पष्ट होतं की तिने ते ऐकलेलं असतं, कारण आपल्याला रिकॅपमध्ये दाखवलं जातं की सोमवार आणि गुरुवार तिने अंडं खात नाही ही गोष्ट सखीला माहिती आहे आणि सखी मोठ्याने बोललेली असते. अगदी तशाच गोष्टी झालेल्या असतात आणि म्हणून तिने अंडं खायला नकार दिलेला असतो. पण सखीच्या लक्षात येतं की ऑलरेडी आईला माहिती आहे ज्या दिवशी बनवायचंच नाही आहे त्या दिवशी खायचा प्रश्नच येत नाही आहे, म्हणजे तिथं कुठंतरी पाणी मुरतंय ही गोष्ट लक्षात आलेली असते. सखी मात्र आता बारीक लक्ष ठेवते आणि म्हणते की नाही, मला कानाला भेटलं पाहिजे, नक्की काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे, असं म्हणत आता सखी इकडे कानाला भेटायचं ठरवते. आणि मग कानाकडे आल्यावर ती कानाला विचारते काय झालं. इकडे काना नुकतंच आणि त्याचबरोबर पोलिसांना भेटलेला असतो, तेव्हा राघव कामत यांचं इन्व्हेस्टिगेशन ज्यांनी केलेलं होतं त्याच इन्स्पेक्टरकडे आता ही केस दिलेली असते आणि ते इन्व्हेस्टिगेशन पण त्यांनाच करायचं असतं. नक्की काय झालेलं आहे, कुठल्या दरीत पडले, हे सगळे डिटेल्स दिले जातात. तेव्हा ते म्हणतात काळजी करू नका. तेवढ्यात सखी भेटायला आलेली असते आणि सखी म्हणत असते की काना मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा इकडे ती म्हणते सॉरी कबीर किर्लोस्कर. तेव्हा कबीर सांगतो की नाही, माझ्या आईचा मी कानाच आहे, माझी आई मला कानाच म्हणते. हे ऐकल्यानंतर सखी म्हणते म्हणजे, तेव्हा काना सांगत असतो. तेव्हा सखी सांगते की आज मी सरकार तेजस्विनी म्हणजे आईची परीक्षा घ्यायचा विचार केला, पण मला असं वाटतं की ती त्यामध्ये फेल झाली. तेव्हा काना म्हणतो मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, कारण त्या गोष्टी त्यांनी ऐकलेल्याही असतील किंवा तुमच्या आईकडून काढूनही घेतलेल्या असतील, विचारलं असेल सगळं, त्यामुळं त्या गोष्टी त्या बरोबर सांगतात, पण त्यांच्या वागण्यावर लक्ष ठेवा. तेव्हा इकडे सखीचे अंगू लागते की बरोबर आहे तुझं, मी त्याच गोष्टी ऑब्झर्व केल्या. तर आज अंडं दिलं होतं तर तिनं ते खायलाही सुरुवात केलेली होती, 2 घास खाल्लेही होते आणि नंतर ती म्हणाली की मी गुरुवारी आणि सोमवारी खात नाही आहे. यामध्ये मला थोडंसं संशयास्पद वाटत आहे, मला ना यामध्ये शंका वाटत आहे. असं सगळं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मात्र इकडे आता सखीला काना म्हणतो की चालेल, आता आपण डिवोर्सचा निर्णय घेऊया आणि त्यानंतर त्या सरकारची वाट लावूया. तिला असं वाटलं पाहिजे की आपण दोघं डिवोर्स घेतोय. मग आता बरोबर सखीने डिवोर्सचे पेपर तयार केलेले असतात, कारण तेजस्विनीला खूप आनंद झालेला असतो. तेजस्विनीला असं वाटत असतं की मी जे सांगितलंय तेच सखी ऐकते, पण इथं तर सखीच्या जाळ्यामध्ये तेजस्विनी अडकत चाललेली असते. डिवोर्स पेपर घेऊन ते येतात. सखी कानाला म्हणते की हे घे मिस्टर काना, नाही तर परत ती म्हणते की नाही कबीर किर्लोस्कर हे डिवोर्स पेपर, असं म्हणत आता डिवोर्स पेपर दिले जातात आणि मग कान्हा लगेच त्याच्यावर सही करतो. तेव्हा सखीला वाईट वाटतं. सखी म्हणत असते की काय हे काही बोलला पण नाही आहे, लगेच सह्या केलेल्या तू. त्यावरती कान्हा सांगू लागतो की मी याच्यावरती ज्या सह्या केलेल्या आहेत त्या कान्हा माडिक म्हणून केलेल्या आहेत, पण मी आत्ता कबीर किर्लोस्कर म्हणून बेबी सरकार तुला मागणी घालत आहे, असं म्हणत आता त्याने मागणी घातलेली असते आणि हातामध्ये खूप सारे आईस्क्रीम असतात आणि त्याने मागणी घातलेली असते. अशा पद्धतीने गोष्टी घडत असतात. इकडे कान्हा मात्र हे सगळं पाहत असतो आणि त्याला खूप छान वाटत असतं आणि त्याने हातामध्ये आईस्क्रीमचे बरेच कोण घेतलेले आहेत आणि ते कोण देत त्याने सखीला लग्नाची मागणी घातलेली आहे. तेव्हा मात्र तेजस्विनी पाहतच राहते. सखी रागात असते, त्याला काहीच बोलत नाही, पण आईस्क्रीमचे कोण घेते आणि निघून जाते. तेव्हा मात्र इकडे ते मनस्विनी म्हणते की काय झालं. तेव्हा सखी म्हणते सह्या केल्यात त्याने पेपरवरती. खरं तर त्याने पेपरवरती सह्या केल्या त्या कोणत्याच गोष्टीला अर्थ नाही आहे, कारण कान्हा माडिक नावाची ही व्यक्ती अस्तित्वातच नाही आहे, त्यामुळं त्याच्या सहीला व्हॅल्यू असण्याचा प्रश्नच नाही, हे कान्हाच्याही लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सखी ही कानाकडे आलेली आहे. तेव्हा राजलक्ष्मी किर्लोस्कर, अर्पिता सगळेजण तिथं आहेत आणि सखी कानाला म्हणते की चल तू सांग मला कधी लग्न करायचंय, त्या सरकारच्या विरोधात लढायला मी तयार आहे, असं इकडे सखीने ठरवलेलं असतं. आणि मग सखी काना त्याचबरोबर राजलक्ष्मी किर्लोस्कर, अर्पिता मंदिरात येतात. सखी आणि कानाचा विवाह सोहळा संपन्न होतो. अगदीच बोटावर मोजण्या इतकी मोजकी 4 लोक असतात आणि त्यांच्यासमोर हा सोहळा चालू झालेला असतो आणि
इथे खरं तर राजलक्ष्मी किर्लोस्कर ह्या कान्हा आणि सखी या दोघांनाही आशीर्वाद देताना पाहायला मिळणार आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.